माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। सध्या तुम्ही पाहत असाल की अनेक ठिकाणी कुकिंग गॅसची कमतरता असल्याच्या बातम्या येत आहेत आणि त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात इंडक्शन स्टोव्ह खरेदी करत आहेत। पण प्रश्न असा आहे की इंडक्शन म्हणजेच इलेक्ट्रिक स्टोव्ह खरंच चांगला आहे का की आपल्या पारंपरिक एलपीजी गॅसच बेस्ट आहे? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंडक्शन स्टोव्हचे फायदे आणि तोटे। आधी आपण इंडक्शनचे फायदे पाहूया। इंडक्शन मध्ये तापमान किंवा पॉवर लेवल अचूक नियंत्रित करता येते। इंडक्शन मध्ये स्वयंपाक खूप जलद होतो। इंडक्शन मध्ये उष्णता थेट भांड्याला मिळते, त्यामुळे अन्न लवकर शिजते आणि ऊर्जेची बचत होते। काही अभ्यासानुसार इंडक्शन मध्ये पाणी उकळायला गॅस पेक्षा खूप कमी वेळ लागतो। इंडक्शन हा जास्त सुरक्षित मानला जातो। इंडक्शन मध्ये ओपन फ्लेम नसतो, त्यामुळे गॅस लीक होण्याचा किंवा आग लागण्याचा धोका कमी असतो। इंडक्शनचा ग्लास टॉप सपाट असतो, त्यामुळे तो साफ करायला खूप सोपा असतो। फक्त कपड्याने पुसला की हा स्वच्छ होतो। दूध गरम करणे, चॉकलेट वितळवणे किंवा सूप बनवण्यासाठी इंडक्शनचा खूप फायदा होतो। अनेक इंडक्शन मध्ये टायमर आणि ऑटो कट फीचर असतात, म्हणून अन्न जळण्याची शक्यता कमी होते। गॅसवर स्वयंपाक करताना किचन खूप गरम होतं, पण इंडक्शन गॅस वापरल्यामुळे उष्णता थेट भांड्याला लागते आणि किचन कमी गरम होतं। छोट्या घरासाठी इंडक्शन हा खूप उपयोगी ठरतो। मुंबई सारख्या शहरात जिथे छोटं कुटुंब असेल तिथे किंवा बॅचलरसाठी तर इंडक्शन खूपच उपयोगी ठरतो। इंडक्शन हलका व पोर्टेबल असतो, म्हणून प्रवासात, भाड्याच्या घरात किंवा छोट्या खोलीत तो सहज हलवता येतो। तर हे होते इंडक्शनचे काही फायदे। आता पाहूया इंडक्शनचे तोटे। इंडक्शनसाठी विशेष भांडी लागतात। इंडक्शनवर फक्त स्टील किंवा आयर्नची भांडी चालतात, ॲल्युमिनियम किंवा तांब्याची भांडी चालत नाही, त्यामुळे नवीन भांड्यांचा खर्चही करावा लागतो। इंडक्शनसाठी जाड तळाचे भांडे लागते। जर भांड्याचा तळ सपाट आणि जाड नसेल तर इंडक्शन नीट काम करत नाही। एलपीजी गॅसच्या मानाने इंडक्शनचा सुरुवातीचा खर्च जास्त असतो। इंडक्शन हा पूर्णपणे विजेवर चालतो। वीज गेली तर आपण स्वयंपाक करू शकत नाही, म्हणजेच वीज नाही तर स्वयंपाक नाही। काही इंडक्शन मध्ये फॅन चालू असल्याचा हलका आवाज येतो। तसेच हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण असल्यामुळे खराब होण्याची शक्यता देखील असते। इंडक्शन साधारण 1200 ते 2000 वॅट वीज वापरतो, त्यामुळे याचा जास्त वापर केला तर वीज बिल वाढू शकते। भारतात अनेक घरांमध्ये एका वेळी मोठ्या प्रमाणात स्वयंपाक केला जातो। रोटी, भाकरी बनवणं किंवा मोठ्या कढाईमध्ये तडका देणं हे इंडक्शनपेक्षा गॅसवर जास्त सोपं वाटतं। त्यामुळे भारतीय स्वयंपाकासाठी आणि मोठ्या कुटुंबासाठी इंडक्शन कधी-कधी वेळखाऊ होऊ शकतो। तसंच इंडक्शन वापरण्यासाठी चांगले इलेक्ट्रिक सॉकेट आणि वायरिंग असणे गरजेचे असते। थोडक्यात सांगायचे झालं तर स्वयंपाक करण्यासाठी इंडक्शन स्टोव्ह हा जलद, सुरक्षित आणि आधुनिक पर्याय आहे। पण एलपीजी गॅस हा भारतीय स्वयंपाकासाठी अजूनही जास्त सोयीचा आहे। म्हणूनच अनेक घरांमध्ये आजकाल गॅस आणि इंडक्शन दोन्ही वापरण्याचा ट्रेंड वाढतो आहे। जर तुम्ही इंडक्शन वापरत असाल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये जरूर सांगा। आणि आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर, बाय।